श्रीमती आरती अंकलीकर टिकेकर. शास्त्रीय संगीत हे आवाजाच्या पलीकडे आहे. आता आपण जे ऐकतो ना ते साऊंड मध्ये सीमित असलेलं संगीत आहे. गळा पुढे आणि विचार मागे नाही, विचार पुढे, खयाल खयाल. फ्युजनचा जर आपण कार्यक्रम करायचं म्हटलं ना तर तू थोडासा त्याच्यात मन रमत नाही पटकन. गुरुला शिष्य आपल्याकडून दुसऱ्या गुरुकडे सुपूर्द करणं ही सगळ्यात पेनफुल गोष्ट असते. मला उदय दादा बद्दल विचारायचं, कधी भेट झाली, कशी भेट झाली? कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये, पोदार कॉलेजमध्ये. नाही, फक्त मला पटवण्यापुरतं त्यांनी तबला वाजवलाय. अच्छा, त्यानंतर सोडून दिलं का? मला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या गाण्यानी खूप पॉप्युलॅरिटी मिळवली, मी राधिका, हाऊ डिड इट हॅपन? मला पाहिजे तसं मी ते बदलू शकत होते. म्हणजे तिथे फ्रेम पण होती आणि फ्रेम नव्हती पण. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट थिंग. अनेक वेळेला कलाकाराचा, खऱ्या त्या गायकाचा आवाज तसा नसतोच, पण त्या मायक्रोफोनमुळे तो इतका चांगला कलाकार वाटतो, गायक वाटतो, असं सुद्धा अनेक वेळेला होतं. शास्त्रीय संगीताला 5000 श्रोते नको आहेत, 200 असले तरी चालतील समजणारे. पुण्यातला सुप्रसिद्ध असा सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हजारोच्या संख्येने रसिक श्रोते या महोत्सवाला हजेरी लावतात. असा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेला हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव. या महोत्सवात स्वतः भीमसेनजी देखील गाणार असतात आणि याच महोत्सवात एक विशीची तरुणी ती देखील गाणार असते. तिच्या गाण्याची वेळ ठरलेली असते रात्री 9, पण काहीतरी कारण घडतं आणि तिची गायनाची वेळ बदलून होते पहाटे 3 वाजता. आता ज्या रागाची तयारी केलेली असते तो राग तर गाता येणार नाही, पण ही मुलगी डगमगत नाही. पहाटे 3 वाजता ही विशीतली मुलगी गायला बसते आणि अजिबात रियाज न केलेला राग अत्यंत प्रभावीपणे मांडून सगळी मैफल जिंकून घेते. आग्रा, जयपूर, अत्रोली आणि ग्वाल्हेर अशा घराण्यांच्या गायकीचा वारसा लाभलेलं आत्ता भारतातलं शास्त्रीय संगीतातलं खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच श्रीमती आरती अंकलीकर टिकेकर. गान सरस्वती किशोरीताई आमोणकर सारख्या गुरूंनी पैलू पाडलेला हा हिरा. आरतीताईच्या 2 गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त आहे. शास्त्रीय संगीताचा पिढ्यानपिढ्या चालत असलेला हा वारसा पुढे नेणाऱ्या गायिका श्रीमती आरती अंकलीकर टिकेकर यांच्याशी आज आपण आमच्या खास शो मध्ये गप्पा मारणार आहोत, आमच्या काळी. खूप खूप स्वागत तुमचं या शो मध्ये. आणि या कार्यक्रमाचं नाव मुद्दामून आम्ही आमच्या काळी असं ठेवलेलं आहे. तर पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी होत्या त्यातनं जे लोक घडले ते कसे घडले असतील, त्यांना अडचणी काय आल्या असतील, म्हणून त्याचं नाव आमच्या काळी असं मुद्दामून आम्ही ठेवलेलं आहे. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो, म्हणजे आपण संगीतात काय म्हणतो की संगीत शिकण्यासाठी एस्पेशली कंठसंगीत दैवी देणगी लागते आवाजाची. तर ती जी आवाजाची देणगी होती ही तुम्हाला आहे हे पहिल्यांदा कोणाला कळलं? आणि तुमच्या आधीच्या पिढीमध्ये असं कोणी होतं गाणं किंवा माझ्या आई वडिलांना दोघांनाही खूप आवड होती. खूप खूप आवड आणि अत्यंत सुरेल आवाज दोघांचे आणि अत्यंत लोचदार आवाज, सुंदर हरकती, मुरक्या. आणि माझ्या वडिलांचाही सुंदर आवाज. आमच्या घरी सकाळ संध्याकाळ भजन चालत असे. आम्ही सगळे गुरुदेव रानड्यांचे अनुग्रहित. आणि त्यामुळे मला आठवते की मी डोळे चोळत उठायचे तेव्हा नारायण नारायण हे भजन चाललेलं असायचं. आणि सगळेच माझे काका बाबा अत्यंत सुरेल गायचे, सुंदर. आणि तेव्हाची सगळी भजनं जी होती अजय, ती सगळी रागावर आधारित होती. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या रागांवर आधारित, त्याच्यात कधी आलाप गात असत. आणि असं घरात सुंदर वातावरण होतं. आणि कर्नाटकात आम्ही होतो ना, विजापूरला, त्यामुळे वडील विजापूरचे, आई धारवाडची. त्यामुळे तिथे तेवढं अजून नाट्यसंगीत बॉर्डरला होतं, त्यामुळे थोडं चालायचं नाट्यसंगीत, पण जास्ती शास्त्रीय संगीत होतं. आणि ते सुद्धा बॉर्डर असल्यामुळे कर्नाटक संगीत नव्हतं, हिंदुस्थानी होतं. म्हणजे हे जी भजनं गात असत ती आमच्या जी संप्रदायातली जी होती ती गायली जायची. बरोबर.
मला असं विचारायचं होतं की मुंबईला आलात आणि त्यानंतर गायनाचं जे शिक्षण झालं, ती साधना जिथे सुरू झाली त्याबद्दल, म्हणजे खूप इनिशियल स्टेज. मी 5 वर्षाची होते तेव्हा शाळेत जाऊन यायचे ना आपल्या नर्सरीतनं, की रोज झोपाळ्यावर बसून 1-1.5 तास माझा बडबड गीतांचा कार्यक्रम असे. म्हणजे मी पेशंटली मी शिकलेली सगळी गाणी बसून गात असे. आणि माझा श्रोता आई माझी. त्यामुळे तिन्ही जेव्हा माझी अत्यंत चिकाटीने मी सगळी गाणी A to Z म्हणत असे, सुरात म्हणत असे, तालात, तेव्हा माझ्या आईला लक्षात आलं की सिरियस टॅलेंट आहे. मग आई कोणाकडे घेऊन गेली शिकायला? विजया जोगळेकरांकडे गेली. अरे वा. त्या अगदी जवळ राहत होत्या आमच्या आणि आम्हाला कळलं की त्या शिकवतात. 70च्या सुमारास असेल मी त्यांच्याकडे शिकायला गेले, अगदी 6-7. आई पण शिकायला आली आणि माझ्या बरोबर. तिची वेगळी बॅच होती, माझी वेगळी बॅच होती. मी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत होते, म्हणजे किंग जॉर्ज जे सगळे म्हणतात. त्या शाळेमध्ये आम्हाला संगीत शिकवणारे जे शिक्षक होते त्यांचं नाव आगाशी सर. माझ्या वर्गात रघुनंदन पणशीकर पण होता. अच्छा. अगदी आम्ही एकाच वर्गातले. तर त्यांच्या लक्षात आलं की मला गाण्यात जरा गती आहे. आणि तेव्हा ते घरी आले आणि त्यांनी आईला सांगितलं की नाही, हिला तर तुम्ही गाणं शिकवायलाच पाहिजे. आईला पण लक्षात येतच होतं ते. पण मला असं वाटतं की त्या वेळच्या शिक्षकांचा पण इतका महत्वाचा रोल आहे अजय, की ते तिथे केवळ शाळेत माझं गाणं ऐकून गप्प नाही बसले, ते घरी यायचे, रोज मला शिकवायचे. पण मग ते शाळेत बिझी झाले आणि त्यांना त्यांचे तास वाढले, म्हणून मग मी विजयाताईंकडे गेले आणि मग विजयाताईंकडे सुरू केलं. त्यांनी मला जे बेसिक माझा जसा आवाज आहे ना तो तसाच ठेवून शब्दोच्चाराचं महत्व, भावपूर्ण गाण्याचं महत्व, आपल्याला एखाद्या गोष्टीवर हुकमत यायला हवी असेल तर ती गोष्ट न कंटाळता शेकडो वेळा करण्यासाठी जी मनाची तयारी लागते ती त्यांनी करून घेतली. आणि त्या मला रियाज कर म्हणून सांगायच्या आणि घरी आल्यावर आई बाबा माझ्याकडनं करून घ्यायचे समोर बसून. माझ्याकडे एक डबा होता असा स्टीलचा बाबांकडे, त्याच्यात हिरवे मणी होते. त्याच्यामुळे ते काय करायचे, बसायचे समोर, म्हणायचे तान म्हण. एकदा तान म्हटली की एक मणी इकडून इकडे करायचे आणि तो डबा संपेपर्यंत गायला लावायचे. मला असं वाटायचं तर कोणीतरी त्यांचा तो डबा पळवून न्यावा. त्यामुळे आवाज तर चांगला पाहिजे. परंतु शास्त्रीय संगीताचं एक महत्वाची गोष्ट हे आहे, शास्त्रीय संगीत हे आवाजाच्या पलीकडे आहे, साऊंडच्या पलीकडचं आहे. आता आपण जे ऐकतो ना ते साऊंड मध्ये सीमित असलेलं संगीत ऐकतो, की जे छान वाटलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे आणि सगळं ऐकायला, म्हणजे ह्या मायक्रोफोनमुळे जे झालंय ना ते वेगळं संगीत आहे. ते खरं जे क्लासिकल आहे ना ते त्याच्या पलीकडचं आहे, कारण ते विचारांचं संगीत आहे. नक्कीच. त्याच्यात विचार आहे आणि विचार गाण्यासाठी गळा आहे, गळा दाखवण्यासाठी विचार नाही. गळा पुढे आणि विचार मागे नाही, विचार पुढे. खयाल. शास्त्रीय सोडून पण सगळं ऐकता? हो, ऐकते की. असं काही स्पेसिफिक आवडतं, शास्त्रीय सोडून काही आवडतं आणि काही ना आवडतं आहे का? लताबाईंची गाणी, त्या लताबाईंची पूजा, प्रत्येक मला असं वाटतं की संगीताचा अभ्यास करतो. लताबाई, आशाबाई, R.D. बर्मन, मदन मोहनजी, S.D. बर्मनची काही गाणी, आणि सगळ्याच, शंकर जयकिशन, A.R. रहमानचं खूप आवडतं, काही प्रीतमची गाणी आवडतात, मग श्रीधरजींची अर्थात. पण अशी काही गोष्ट आहे की जी आत्ताच्या म्युझिक मध्ये चाललं हे मला नाही आवडत पर्सनल लेवल, म्हणजे ते जरी पॉप्युलर असलं तरी. फॉर एक्झाम्पल फ्युजन असेल, कारण फ्युजन बद्दल खूप जण रिॲक्ट होतात, त्यामुळे ते आवडल्यानेच गायले. ओके. पण फ्युजनचा जर आपण कार्यक्रम करायचं म्हटलं ना तर तो थोडासा त्याच्यात मन रमत नाही पटकन, की धड कधी कोणी क्लासिकल गात असेल तर त्याच्यात थोडं रमता तिथून मन काढायचं आणि दुसरीकडे.
जे मन रमण्यामध्ये जी एकसंधता असते ना, ती जी तुटते. शास्त्रीय संगीतामध्ये मिळते, की पहिल्या स्वरापासून श्रोता गायक हे सगळे एकाकार होतात आणि त्या जे एकरूप होऊन त्यांचं जे मन रमतं ते इतक्या स्मूथ तऱ्हेने आलापातनं पहिल्या बंदी सुरू होते, विलंबित, त्याच्यातनं एक एक आलाप, षड्ज, ऋषभ, त्याच्यानंतर गंधार, मध्यम, आणि हा हळूहळू जे उलगडणं सुरू होतं वरच्या षड्जापर्यंत, आणि त्याच्यातनंच अंतरा येतो, कळत पण नाही, सगळं बेमालून हे जे प्रोग्रेशन होत असतं हे इतकं स्मूथ होतं ना, एकातनं एक. अगदी. आणि मग त्यातनं किशोरीताईंनी आमच्या त्यातनं आधा, त्याच्यामुळे जी धा धेन धेन धा ही लय. विलंबिताची लय असेल तर धेन धेन धा धा धेन धा धा धेन, त्याच्यातनं बेमालूमपणे आधा सुरू झाला. ती ऍक्च्युली द्रुतलयीची सुरुवात आहे. पण तो विलंबितातनं कसा गेलो आपण त्या आध्यात कळत नाही. आध्यातनं द्रुतमध्ये कधी गेलो, आलापातनं कधी अंतर्यात गेलो, अंतर्यातनं कधी बोल बाण सुरू झाली, कधी ताना सुरू झाल्या, तिथून द्रुत. मला असं वाटतं हे इतकं सिमलेसली जेव्हा होतं ना, तेव्हा ते रमलेलं मन संगीत तिथेच राहतं. हो. रमलेलं मन त्याच ठिकाणी स्थिर, आणि तो एक असा चिरंतन असा आपल्याला आनंद मिळतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. तो मला बाकीच्या प्रकारांमध्ये दिसत नाही मला, आणि मला तसा मिळत नाही. बाकीचं ऐकणं गोष्ट वेगळी, पण मन रमणं ज्याच्यात ते मला नक्कीच राग संगीतात. मला विचारायचं की 4 वर्ष तुम्ही शिकलात विजयाताईंकडे, तो खंड का पडला आणि मग पुढे तुमच्या गाण्याला पैलू कसे काय पडत गेले? दूरदर्शन 1972 मध्ये सुरुवात झाली तेव्हा विजयाताईंना तिथे नोकरी मिळाली. विजयाताईंनी फार महत्त्वाचा रोल निभावलाय माझ्या जीवनात. कारण मला असं वाटतं की गुरुला शिष्य आपल्याकडून दुसऱ्या गुरुकडे सुपूर्द करणं ही सगळ्यात पेनफुल गोष्ट असते. खरंय. पण विजयाताई स्वतःहून मला अगदी वसंतरावांकडे घेऊन गेल्या, आणि नंतर मला किशोरीताईंकडे सुद्धा त्याच घेऊन गेल्या. वसंतरावांच्याकडे मी 5 वर्ष शिकले. पण त्यांनी शिकवताना माझा नॅचरल जो थ्रो आहे, मी आकारयुक्त मला घ्यायला खूप आवडायचं. म्हणजे हे पहा सहज आपलं नॅचरल. मला काही कोणी त्यांनी सांगितलं नव्हतं किंवा विजयाताई शिकवायच्या, पण असं मला शुद्ध आकाराचं गाणं आवडायचं. मला सर पण म्हणायचे, मला आठवते की एवढा मोठा करू नको गो, म्हणे तू गणपतीत कुठेतरी गाणं असेल तर 2-4 मुलं म्हणे जातील एवढं असं म्हणायचे. 9च्या क्लासला 9:01 जरी गेलं तरी म्हणायचे, काय सम कितव्या मात्रेवर असते? पहिल्या मात्रेवर ना. चालतं का 6व्या मात्रेवर आले तर चालतं का समेला? नाही ना चालत. 9 हे 9 वाजताच वाजतात, 9लाच क्लासला यायचं, 9च्याच समेवरती यायचं. करेक्ट. त्यावेळेला मी हळूहळू बाहेरच्या मैफलींना जायला लागले. त्यावेळेला ना छबिलदास मुंबईचं, तिथे अनेक मैफिली होत असत, दादर माटुंगामध्ये होत असत, त्यानंतर धुरू हॉल, लक्ष्मी हॉल गिरगावामध्ये अनेक होत असत. आणि त्या कार्यक्रमांना बाबा घेऊन जात असत मला. अगदी कधी कधी मी कंटाळत असे, मग सांगत असत की बटाटा वडा देईन तुला नक्की इंटरव्हलला. ते एक आमिष. आणि छबिलदासचा किती मस्त हो त्या बटाट्या वड्यासाठी. अगदी एकदा तर मी गाणं ऐकता ऐकता झोपले, तर त्या अंजनीबाई लोलेकर म्हणून गायिका माझ्या बाजूला होत्या, त्यांच्या मांडीवर मी झोपले, मला कळलं पण नाही. नंतर मला त्यांनी सांगितलं, अगं तू लहानपणी माझ्या मांडीवर झोपलेली होतीस गाणं ऐकता ऐकता. तर पण बाबा न्यायचे. मला असं वाटतं तो संस्कार महत्वाचा होता अजय. करेक्ट. की एकंदर ते वातावरण, त्यावेळची जो एक रंगमंचाचा साधेपणा होता ना, अत्यंत साधा रंगमंच असायचा. पांढरी चादर घातलेली असायची, 1.5 फुटाचं नुसतं स्टेज असायचं. पहिला श्रोता हार्डली अगदी 2 फुटावर असायचा ना. कुठे काही डेकोरेशन आहे काही नसायचं. पण काय काय वाटायचं, कारण का ते मन सगळं त्या सुरांकडे सगळं आकर्षित झालेलं असायचं. आणि कधी आता तानपुऱ्याचा झंकार ऐकू येतोय, आणि त्या तानपुऱ्यामध्ये माझं मन मी तिथे एकदा
जसं पेन आपल्या पेन स्टँडमध्ये ठेवतो ना, तसं मी माझं मन तिथे रोवून माझं त्या अनुभवाला मी कशी सामोरी जाते असे ह्याच्यासाठी आम्ही आतुर असायचो. आता मला खरंच विचारावं असं वाटतंय की किशोरीताईंकडे ती सुरुवात कसं शिकवलं गेलं किंवा काय पद्धत होती त्यांची शिकवायची? कारण की एक ग्रॅज्युएशन करून तुम्ही त्यांच्याकडे गेला होता की तयारी करून घेतली होती आधीच्या गुरूंनी? कारण तोपर्यंत काय झालं होतं, आग्रा, ग्वाल्हेर आणि मैफली अनेक ऐकलेल्या होत्या, त्यामुळे असं डोक्यामध्ये विचार खूप होता संगीताचा. पण ताईंच्या समोर बसून त्यांनी सांगितलेल्या शिस्तीने गाणं हे एक वेगळंच असतं. कारण का जसा मूर्तिकार म्हणतो की त्या दगडामध्ये मूर्ती मला दिसतच असते, फक्त जो नको असलेला भाग मी काढून टाकतो, तसा आपल्या डोक्यामधले असलेले अनंत सांगीतिक विचार त्यांना बाजूला सारून आपल्याला हवा तो विचार आपलासा करायचा आणि तोच शिस्तीने गायचं. ताई ह्या अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि शिकवताना त्यांनी असं नाही शिकवलं की आता मी गाते आता तुम्ही म्हणा, असं नाही शिकवलं. संपूर्ण आवर्तन गात असत. त्या विलंबिताचं एकदा तो त्याच्यानंतर त्या पूर्ण आलाप म्हणणार, त्या आवर्तन संपवायच्या आणि मग आम्हाला म्हणायचे की आता तुम्ही म्हणा. त्यामुळे अगदी आपल्या म्हणजे कानात आपले प्राण आणून संपूर्ण इतकं कॉन्सन्ट्रेशन करून, फोकस करून त्या आवर्तन कसं भरतायत त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणं आणि एक आवर्तन भरणं. त्याच्यामध्ये केवळ स्वरसमूह येत नाहीत, तालाला स्वर कुठे छेद देत आहेत, शब्द कुठे मध्ये येत आहेत, आवाजाचा पोत कसा आहे, कुठे आवाज बारीक केलाय, श्वास कुठे घेतलाय, श्वास कुठे सोडलाय, नंतर शेवटी कशी त्यांनी ती स्टोरी. आवर्तन ही शेवटी कहाणी आहे, स्टेटमेंट. आवर्तन ही एक गोष्ट आहे, ती स्टोरी आहे. इट इज अ स्टोरी ज्याच्यात हिरो आणि हिरोईन आहे, ज्याच्यात वादी स्वर आणि संवादी स्वर आहे. दोन स्वर एकमेकाबरोबर संवाद करतायत, त्याच्याबरोबर इतर स्वर हे पात्र आहेत आणि शिवाय त्याच्यात ताल आहे आणि शब्द आहेत. आणि ह्या सगळ्याला एकत्र घेऊन शेवटी क्लायमॅक्स, मुखडा म्हणण्याआधीचा 1 मिनिटाचा क्लायमॅक्स आहे आणि त्याच्यानंतर मुखडा म्हणून समेवर यायचं आहे. मी नेहमी माझ्या मुलांना पण ही गोष्ट सांगते की ताईंकडे आम्ही बसायचो आणि अत्यंत सुंदर तानपुरे मिळवून, स्वरमंडल मिळवून बसलेलो असायचो. ताई तिथे बाजूलाच त्यांचं देवघर होतं आणि घंटानाद झाला की आम्हाला कळायचं की ताई आता देवघरात आलेल्या आहेत, पूजा करतायत, आता कोणत्याही क्षणी येणार आहेत. आणि ताई आल्या. ताई आमच्या म्युझिक रूममध्ये आल्या की अत्यंत साधी सुती साडी, अत्यंत साधी. आणि आम्ही संपूर्ण शरणागतीने तिथे बसलेलो असायचो आणि त्या यमन सुरू केल्यानंतर आम्हाला थोडा वेळ कळायचं की हा म रे ग पा रे म रे ग ने ग सा वगैरे वगैरे आधी कळ, नी रे म रे ग ध म प रे सा प म रे सा. अरे काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत आहेत. सुरुवातीला कळायचं की अरे हे वेगळे वेगळे स्वर. त्याच्यानंतर थोड्या वेळाने काहीही असं वाटायचं की अरे किशोरीताई कुठे गेल्या, मी पण इथे नाही आहे, सगळा यमन. मी पण यमन झाले, ताई यमन झाल्या, सगळं काही हे जग यमन झालं. वा. हे मला असं वाटतं की ताईंच्या गाण्याचा प्रभाव अर्थात आणि आमचा पण भाव, हे दोन्ही तिथे असं काही मिळून आलेलं असायचं ना, त्यामुळे ते अत्यंत दैवी क्षण होते. आणि परत ताई ह्या इतक्या स्ट्रिक्ट होत्या की त्या अशा दटावणी करून समोर बसवायच्या शिष्यांना आणि म्हणायचा गा आता तू या स्वरात. आणि असं गा त्यांनी म्हटल्यावर आपल्याला काय गाता येणार, कारण का त्यांच्यासमोर एकही शिष्य ब्र काढत नसे. आणि अशा वेळेला गाण्याची हेच धारिष्ट्य व्हायचं नाही. त्याच्यामुळे तो जो गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवणं
ही एक मोठी टास्क होती. कसं handle ताईंकडनं बाहेर पडल्यावर मला आठवतंय, ताईंकडनं बाहेर पडल्यावर माझा एके ठिकाणी कार्यक्रम होता आणि 8 वाजता कार्यक्रम होता. मला सकाळीच मी आईला म्हटलं, आई मला जरा बरं वाटत नाही असं वाटतंय ग. काही झालेलं नव्हतं, पण तो कॉन्फिडन्स जो होता ना आधीचा, ताईंकडे जाण्याआधीचा, तो कुठेतरी सुटल्यासारखा वाटत होता आणि तो संपूर्ण असा हातात आलेला नव्हता. मग मी आईला म्हटलं, अगं नाही. आई म्हणाली, नाही ग, गा तू संध्याकाळी. मग 6 वाजता मी म्हणाले, आई मला जरा आवाज थोडा बसलाय ग माझा, मला येत नाही ग. असं करून मी त्या कार्यक्रमाला गेलेच नाही. काय सांगता? पण त्या कार्यक्रमाला गेले नाही मी. पण मी रात्री झोपताना मला प्रचंड हारल्यासारखं वाटत होतं की अरे आपण आज कार्यक्रमाला गेलोच नाही. ही अँक्झायटी आणि भीती होती. मी म्हटलं हे काय झालंय, म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय, की मला गाता येत नाही का? नाही, मला गाता येतं. मग मला जे गायचंय ते गाता येईल की नाही याची म्हणजे सगळा मी खूप विचार केला आणि झोपले तशीच. आणि दुसऱ्याशी सकाळी मी ठरवलं की नाही, मी ह्यातनं बाहेरच पडणार. निश्चय केला, निग्रह, की नाही आता ह्याच्या पुढे मी नाही घाबरणार. आणि नाही घाबरले. पण मला काही काळ तेवढा जरा अवघड गेला. मात्र मला हे विचारायचं की हा जो तुमचा प्रवास आता शिक्षणाचा चालू होता तेव्हा कॉलेज पण चालू होतं? हो, चालू होतं. त्याच काळात हेही शिक्षण चालू होतं. मला उदयदादाबद्दल विचारायचं, कधी भेट झाली, कशी भेट झाली? कॉलेजमध्ये पोदार कॉलेजमध्ये. तो तबला वाजवायचा तेव्हा. मी आधी रुयामध्ये होते 6 महिने, कारण मला गणित घेऊन पुढे ग्रॅज्युएशन करायचं होतं. पण ती वेळ काही माझ्या गाण्यामुळे जमत नव्हती. मग मी इथे कॉमर्सला आले. मग तेव्हा चार्टर्ड अकाउंटन्सी करायची असं ठरवलं मी, जसं म्हटलं. आणि तिथे तो तबला वाजवत असे, आपले फोक डान्स वगैरे त्याच्यात भाग घेत असे, नाटकामध्ये भाग घेत असे. मग आमचा हे कोरस असायचा आणि आपली समूह गीतं त्याच्यामध्ये गात असे. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग असे. त्यामुळे तो नेहमी एकत्र पण परफॉर्म केलं. तेव्हा तो तबला वाजवत असे ना माझ्या बरोबर. इंटर कॉलेजिएट आमच्या नंतर नाही वाजवलं तबला? नाही, फक्त मला पटवण्यापुरतं त्यांनी तबला वाजवलाय. अच्छा. त्यानंतर सोडून दिलं का? पण शिकले कोणाकडे होते? तो तारानाथ राव त्यांच्याकडे शिकला. बरं. आणि चांगला तबला शिकला तो खरं तर. पण त्यांनी नंतर ह्या क्षेत्रामध्ये पडल्यावर त्या काळापासूनच त्याचं ऍक्टिंगचं हे होतं. तेव्हा तो अनेक इंटर कॉलेजिएटमध्ये करायचा. आणि आमच्या पोदार कॉलेजमध्ये देव बर्मन म्हणून त्यांचा एक गुरु होता, बंगाली. एक अतिशय तो छान गांभीर्याने नाटक घेऊन छान यांना तयार केलं त्यांनी सगळ्यांना. एक छान माहोल होता पोदार कॉलेजमध्ये. त्या काळातली तुमची दोघांची काही आठवण जी स्मरणात राहिली आज तर? अनेक असतील, आय नो, पण नाही, एकतर माझ्या इंटर कॉलेजिएटच्या गाण्यांना गझल म्हणायचे मी किंवा शास्त्रीय, त्याला तो वाजवायचा तेव्हा. ती तर मला आठवण अगदी छान आहे. आणि मुख्य म्हणजे आम्ही केवळ कॉलेजमध्ये भेटत असू, कारण किशोरीताईंकडे मला जायचं असे कॉलेजमधनं आणि 9 वाजता मला पोचवायचं असे. त्यामुळे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मी शार्प 7ला पोचायचे आणि 7 ते 8:30 उदय बरोबर घालवायचा आणि 8:30ला त्याच्याबरोबर बुलेट मी तो मला 9ला शार्प किशोरीताईंकडे सोडायचा. त्याच्यामुळे म्हणजे आमचं तसं बाहेर जाणं वगैरे कधी काही व्हायचंच नाही, कारण मी संपूर्ण समर्पित ह्या संगीताला. त्यामुळे 7 ते 8:30 ही आमची वेळ होती भेटायची. त्याच्यामुळे अनेक वेळा 1.5 तास. पण असं तुम्ही सांगितलं, डिड ही प्रपोज यू? हो. पण मग तुम्ही त्याला सांगितलं की बाबा माझं आयुष्याचं इति कर्तव्यता ही संगीत आहे, शास्त्रीय संगीत आहे, तर तरीही तुला लग्न करायचंय का? असं खरं सांगावं लागलं नाही. त्यांना माहिती होतं. मला असं वाटतं की, कारण का तेव्हा पहा ना, मी
आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा तर म्हणजे आमच्या बरोबरीची जेवढी कपल्स होती ना ती संपूर्ण दिवस त्या कॉलेजमध्ये बसलेली असायची. त्यांना 24 तास कमी पडायचे. वेरच मी नसायचे ना, 1.5 तास फक्त. त्याच्यामुळे त्या तेवढ्या तेव्हा त्याला कळलेलं होतं की मी 1.5 तासाच्या वरती वेळ देणार नाही. पण त्यांनी डिसाईड केलं होतं की लग्न हो, करीन. हो, मला काय वाटतं माहितीये का म्हणजे की जेव्हा म्हणजे उदयला अत्यंत तो कलाप्रेमी, शास्त्रीय संगीतावर त्याचं प्रेम आणि त्याचे आई वडील हे अत्यंत गुणी कलाकार होते दोघे. सुमतीबाई माझ्या सासूबाई त्या तर अनेक नाटकांमध्ये, संगीत नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. जयपूरची उत्तम गायकी त्या कमल तांब्यांकडे शिकल्या. आणि एकही दिवस रियाज सुटला नाही त्यांचा. क्या बात. माझे सासरे वकील, परंतु ते सुद्धा काणीभुवांकडे ग्वाल्हेर घराण्याची अत्यंत सुरेख गायकी त्यांनी घेतलेली होती. आणि असे काही गायचे ते, आहा, ग्वाल्हेरचे राग म्हणजे जवाब नाही. त्यामुळे त्या घरात असलेलं शास्त्रीय संगीताचं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये मी फिट बसेन हे मला असं वाटतं की कुठेतरी आपलं सबकॉन्शियस ब्रेन जे आहे ना, माइंड, ते काहीतरी कॅल्क्युलेशन करत असतं. त्यामुळे ते मी पण ते पाहिलं आणि त्यांनी पण माझ्यात ते पाहिलं. त्याच्यामुळे ते सगळं जुळून आल्यासारखं झालं. आय थिंक युनिव्हर्स हा कुठेतरी काम करत असतो ना, ते सगळं बरोबर. मी रुईया सोडलं, पोदारमध्ये आले आणि हे सगळं जुळून. म्हणजे फार फ्लर्टिंग करायला लागलं नाही उदय दादा आजकाल, कारण की फ्लर्टिंगच्या मेथड्स वेगवेगळ्या असतात ना. आणि तेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा काहीच नव्हतं, फोन पण नव्हता आमच्याकडे. कारण का मी लँडलाईन नव्हतं, लँडलाईन पण नाही. माझ्या आजीकडे शेजारी फोन, तिथे तो करायचा रिक्वेस्ट नंबर. हो, त्यामुळे साधे फोन पण नव्हते रे. अच्छा, मला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या गाण्यानी खूप पॉप्युलॅरिटी मिळवली, मी राधिका, हाऊ डिड इट हॅपन? नेहरू सेंटरमध्ये एक कार्यक्रम होता, कंस के प्रकार. कंस म्हणजे मालकंस, चंद्रकंस. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ह्यांना श्रीधरजींना मी राधिका हे गाणं नितीन आखवेंनी दिलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की आरती मीच गायला हवं. त्यामुळे त्यांनी डोळ्यासमोर मलाच ठेवलं आणि कंस के प्रकार होतं, त्यामुळे मधुकंस त्यांच्या डोक्यात होता. मधुकंस, मी, नितीन आखवेंचं काव्य, हे सगळं मिळून त्यांनी माझ्या गळ्याला, माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला, मी जशी आहे माझ्यासाठी टेलर मेड गाणं केलं. मला असं वाटतं त्यांनी तिथे फार महत्वाची गोष्ट आहे की माझ्यासाठी बनलेलं गाणं आहे ते. मला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशी त्याची काही रचना केली की मला खूप ते आवडलं. आणि त्या आणि परत काय आहे ते, मी राधी तारा मला पाहिजे तसं मी ते बदलू शकत होते. म्हणजे तिथे फ्रेम पण होती आणि फ्रेम नव्हती पण. ते जे होतं ना, त्याने मला माझं सुद्धा देता आलं आणि श्रीधरजींना त्यांचंही गाणं करता आलं. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट थिंग. ही दोन्ही गाणी किंवा जेवढी लाईट गाणी आहेत, म्हणजे शुक्राची चांदणी असेल, मी राधिका असेल, लोकांनी अनेक वेळा ऐकलेलं आहे. असं कधी नाही ना वाटत की ही दोन गाणी ओव्हर पॉवर करतात क्लासिकल साठी? कधी कधी करतात ना, करतात. ते गाणं सगळीकडे त्याला जागा मिळेल तिथे ते शिरलेलं पाणी कसं जातं तसं ते मी राधिका गाणं आहे की प्रत्येक व्यक्तीला माहितीच असतं ते गाणं. त्यामुळे मैफलीमध्ये सुद्धा श्रोते जे आहेत ते फरमाईश करतात. पण मग अशा वेळेला मी माझ्या तऱ्हेने ते गाते, त्यामुळे ते ओव्हर पॉवर होणं साहजिक आहे. कार्यक्रमाचं नावच आमच्या काळी असं आहे. एक गोष्ट अशी आहे का किंवा अशी वाटते का की आत्ता आहे पण ती जर त्या काळी असती तर गोष्ट वेगळी असती, काही बदललं असतं चांगल्या अर्थाने? आत्ताच्या काळचं म्हणजे एकतर मला असं वाटतं मायक्रोफोन्स आता इतके सुंदर झालेले आहेत की
अतिशय सुंदर मायक्रोफोन्स आहेत आताचे, जे तुमच्या गळ्यामध्ये नाही आहे, जे गुण चांगले नाहीत ते सुद्धा ते मायक्रोफोन्स करू शकतात आज. अत्यंत आसदार, भरीव, गोलाकार, फ्लॉलेस आवाज तुमचा आज येतो. आज पाहिलं तर अनेक वेळेला कलाकाराचा, खऱ्या त्या गायकाचा आवाज तसा नसतोच, पण त्या मायक्रोफोनमुळे तो इतका चांगला कलाकार वाटतो, गायक वाटतो, असं सुद्धा अनेक वेळेला होतं. त्यावेळेला असते तर थोड्या वेळेला बरं वाटलं असतं, पण नव्हते तेच बरं झालं रे. त्याच्यामुळे आवाज तरी तयार करता आला. दोष लपले असं म्हणायला पाहिजे. म्हणजे आता दोष लपूच शकतात. आताच्या काळात दोष लपले असं वाटतं किंवा ते इरेज करतात. मला आठवते आम्ही गायला बसलो तर माईक कुठल्या कुठे असायचा. आम्ही माईक साठी, आता पूर्वी आम्ही गाण्यासाठी गायचो, आता लोक माईक साठी गातात. जर म्युझिशियन नसतात तर काय असतात? तर बहुतेक चार्टर्ड अकाउंटंट असते. वा, म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये खूप रुची. हो, मॅथमॅटिक्स, अकाउंटिंग. हो, अकाउंटन्सी दोन्ही. कारण मला माहितीये की तुमचं शिक्षण जे झालेलं आहे ते कॉमर्स, मास्टर्स इन, येस, म्हणजे एमकॉम झालं. आणि त्यानंतर हा एक कॉन्शियस डिसिजन होता की आता मला गाणं करायचं. अगदी अगदी. म्हणजे 12वी नंतर चार्टर्ड अकाउंटन्सीचे जे आपले क्लासेस असतात ते करून गाणं करायचं का केवळ गाणं करायचं, हा चॉईस होता. आणि केवळ गाणं करायचं हा चॉईस घेतला. सोपं होतं तसं. ह्या बदललेल्या जगामध्ये बदललेली लय आहे जीवनाची, त्यात संगीताच्या अभ्यासकांनी, स्टुडंट्सनी काय करावं किंवा काय करू नये? एक तर मला असं वाटतं की सोशल मीडिया ही जी गोष्ट आहे आता, ती अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेल्यांसाठी थोडी डेंजरस वाटते मला कधी कधी गोष्ट. की झाडावरचं फळ काही न पिकताच लवकर पडून जाईल का अशी भीती वाटते काही वेळेला. कारण का मग त्याचं लाईफ कमी होऊन जातं. तुम्ही तेवढी मेहनत करत नाही, तेवढी तुम्ही साधना करत नाही, तेवढी परिपक्वता तुमच्यात येत नाही, कारण तुम्ही छोट्या छोट्या आनंदासाठी, काही लाईकसाठी वगैरे, त्यामुळे ते मला थोडंसं कधी कधी भीती वाटते. पण काही मुलं जी असतात ना, ज्यांचं लक्ष ठरलेलं आहे, ती मुलं ह्याला बळी पडणारी नाही आहेत, ते पण मी पाहिलंय. त्याच्यामुळे अरे ते काय रे शब्द, त्यामुळे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे मला डार्विनचं बरोबर वाटतं, की ज्याला ते लक्ष एकदा डोळ्यासमोर दिसते तो त्याची साधना करणारच, तो ते लगन्नी करणार. पण बहुतांशी मुलं ह्याच्यामध्ये आता गुंतलेली आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की त्याचं गांभीर्य, त्याची डेप्थ कुठेतरी कमी होऊ नये. आणि जे आपण 50 मिनिटाचा जो, 1 तासाचा जो एक राग संगीताचं इतकं मोठं चित्र आहे, जे आपल्या समोर आपल्या बुजुर्गांनी ठेवलेलं आहे, ते आपण एकदम 30 सेकंदामध्ये तिथे प्रस्तुत करून त्या गोष्टी कधी कधी मला असं वाटतं की त्रास देतात त्या. आणि पण ते अर्थात शास्त्रीय संगीताला 5000 लोक श्रोते नको आहेत. 200 असले तरी चालतील समजणारे, अत्यंत उत्तम गाणं समजणारे, राग म्हणजे काय, सम म्हणजे काय, आवर्तन कसे भरतायत, कुठली गायकी आहे, कसं आहे, सगळ्या गाणं समजणारे 200 लोक जर गाण्याला आले ना, बेस्ट मैफल आहे. आणि तशाच मैफली व्हाव्यात असं मला नक्की वाटतं. त्यामुळे त्या जर होत राहिल्या तर फार उत्तम होईल आपल्या गाण्यासाठी. 50 वर्षांची कारकीर्द झालेली आहे तुमची, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, आणि इथून पुढचे अनेक वर्ष तुम्ही असेच अनेक अनेक मैफिली तुम्ही गात राहा आणि अखंड तुमच्याकडनं संगीताची साधना हो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. आज आपण आरतीताईच्या काळी जाऊन आलो. तिच्या काळातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि पुढचा भाग मिस होऊ नये याच्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. आणि जमलं तर पुढच्या भागात कोण पाहुणा असणार आहे ते गेस्ट करून बघा. भेटूयात पुढच्या भागात आमच्या काळी या आमच्या स्पेशल शो मध्ये एका नव्या पाहुण्याच्या.